बारामती तालुक्यातच नाही पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दादांच्या माध्यमातून जवळपास 100%च्या पुढं म्हणलं तरी आश्वासन पूर्ण झाले. असं संधी ही तुम्हाला वारसाने मिळते, पण कर्तृत्व हे दादांनी स्वतःच्या हिमतीवरती सिद्ध केलंय. सुनीतराव यांनी भरपूर प्रमाणात इथे काम केले, पण कधी ते असे पुढे कोणाच्या आल्या नव्हत्या. कोणी केलं? साहेबांनीच केलाय. दादा काही साहेब काय एकच आहे. साहेबांनी वरणी काम आणायचे यांनी करून घ्यायची खाली. सगळं सुप्रताईंनी गेलेली, सगळं मध्यस्थ सुप्रताई बहुतांश मुलं हे सामान्य घराण्यातले आहेत, तर त्यांना नोकरीचं वगैरे पाहिजे सोय. सांगण्यासारखं काहीच नाही. अजितदादा म्हणजे नेतृत्वच आहे या गावाचं भागाचं पण. नमस्कार, मी आज आलेलो आहे सोमेश्वर या ठिकाणी. आपण तर पाहतोच की चाय पे चर्चेमध्ये चहावरती चर्चा बऱ्याच होतात. या ठिकाणी सुद्धा आपण असे एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत की त्या ठिकाणी चाय कट्टा आहे, चाय कॉर्नर आहे आणि चाय कॉर्नरवरती बरेच अशी तरुण मतदार ज्यांच्या हातामध्ये ज्यांचं मत अतिशय मौल्यवान आहे असे तरुण मतदार या ठिकाणी जमलेले आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचं नक्की ठरलंय काय. या दादा नमस्कार, मला सांगा की बारामती मतदारसंघामध्ये विकास कामं झालेली आहेत का? भरपूर विकास कामं झालेली आहेत बारामती तालुक्यात. बारामती तालुक्यातच नाही पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दादांच्या माध्यमातून नंबर 1ची कामं झालेली आहेत. तुम्ही सांगितलं की दादांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत, पण काय काय विकास कामं झालेली आहेत? विकास कामं असतील, रोड असतील, पाण्याचा प्रश्न असेल, कारखानदारीमुळे सोमेश्वर भागामध्ये वैद्यकीय दवाखान्याचे काही प्रश्न असेल, शैक्षणिक संकुल मोठ्या प्रमाणात आमच्या सोमेश्वर या ठिकाणी उपस्थित. आम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागत होतं पहिल्यांदा, पण दादांच्या माध्यमातून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आज आमच्या इथं मोठं शैक्षणिक संकुल उभं राहिले. त्याच्यामुळे आज आमच्या सभासदांची पोरं समाधानी आहेत आणि या शैक्षणिक संकुलातून चांगल्या ठिकाणी जॉबला गेलेली आहेत. तुम्ही जसं म्हणाला की दादांमुळे हा विकास झालेला आहे, परंतु जी जुनी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा विकास साहेबांमुळे झालेला आहे. नाही, साहेब आज आमच्या सुद्धा एक आदर्श, म्हणजे आमचे आदर्श आहेत. आम्ही साहेबांना मी मानणारी लोक आहेत, पण आज जी दादांची भूमिका आहे, आज कुठेतरी युवा पिढीला चान्स दिला पाहिजे. आणि दादांचं असं म्हणणं आहे की मला सगळ्या काही गोष्टी नको आहेत, पण जे काही दादांनी घेतलेला निर्णय हा ह्या बारामती तालुक्याच्या किंवा या जनतेच्या हिताचा निर्णय आहे. त्याच्यामुळे आज आम्ही युवा पिढी ही दादांच्या पाठीमागं 100% ठामपणे आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की गेल्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार होता त्या उमेदवारांनी जी आश्वासनं दिली होती ती कितपत पूर्ण झाली? जवळपास 100%च्या पुढं म्हणलं तरी आश्वासन पूर्ण झाले. असं तरी नाही म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय राज्य लेवलचा बारामती तालुक्याचा विकास झालेला आहे. उदाहरणार्थ सोमेश्वर कारखाना आमच्या ह्या परिसरात घ्या, कुठल्याही तालुक्याला अजून मोठी हॉस्पिटल नाही, पण आमच्या सोमेश्वर भागासाठी 80 कोटीचं दादांनी एका ह्याच्यामध्ये हॉस्पिटल मंजूर केलं. तसेच आमच्या इथं पाण्याचे टँक असतील, जलजीवन मिशन म्हणून प्रत्येक गावोगावी स्वच्छ पाण्याचे योजना असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्या बाबतीच्या सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत. पवारसाहेबांचं म्हणाल तर पवारसाहेबांचा पाठिंबा नक्कीच होता. संधी ही तुम्हाला वारसाने मिळते, पण कर्तृत्व हे दादांनी स्वतःच्या हिमतीवरती सिद्ध केलं आहे. त्यामुळं सर्व युवक असतील, सर्व आताची पिढी असेल, आम्हाला पवारसाहेब नेहमी आदर्शाने आहेत, आदर्शाने राहतील, त्याबद्दल आमच्यावर दुमत शंका नाही. पण आज खंबीरपणे दादांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे, ह्या मताचा आम्ही सर्व युवक आहोत. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की यावेळेसची जी निवडणूक होणार आहे ती विकासाच्या नावावरती लढली जाईल का भावनिकतेच्या नावावर? विकासाच्या नावावर लढली जाईल. विकासाच्या नावावरती लढली जाईल. मग विकासाच्या नावावरती लढली जाईल तर पारडं जड कुणाचं असू शकतं? अजितदादा. मला सांगा की सुनेत्रा वहिनींची चर्चा आहे की सुनेत्रा वहिनी तर अजितदादांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख आहे काय? त्या व्यतिरिक्त त्यांचं वैयक्तिक त्यांचं काय कार्य आहे? सुनीतराव यांनी भरपूर प्रमाणात इथे काम केले, पण कधी ते असे पुढे कोणाच्या आल्या नव्हत्या. पण दादांच्या माध्यमातून खूप विकास निधी इथं मिळालेला आहे. परिसरात वैद्यकीय क्षेत्र इथं भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दादांनी दिलेला आहे. शैक्षणिक संस्थेला पण मोठा चलन व त्या माध्यमात निधी उपलब्ध करून दिला आहे. कारखान्याला महाराष्ट्रात टॉपचा पाव हे दादांच्या स्वरूपात इथे मिळालेला आहे. सुनीत्रा वहिनी इथे कामं भरपूर असतात, पण सुनीत्रा वहिनी कधी त्या कामाचं गाजावाजा करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटतं की सुनीत्रा वहिनींनी काय केलं, पण सुनीत्रा वहिनींनी पण भरपूर प्रमाणात इथे कामं केलेली आहेत. मला सांगा तरुण म्हणून अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत की तरुणांसाठी अजून काय झालं पाहिजे? तसं म्हणायला गेलं तर दादांनी अपेक्षेपेक्षाही सर्व पूर्ण केलेलं आहे. पण तरुण म्हणून म्हणायचं झालं तर
आम्हाला रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत आणि बाकीच्या समस्या असतील दुसरं शिक्षणाच्या तर बऱ्यापैकी आहेत, रोजगार तर जवळपास आहेत, पण IT हब बारामतीमध्ये व्हावा ही तरुणांची आमची इच्छा आहे मोठ्या प्रमाणात. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की यावेळेस नक्की ताई का वहिनी? का बरं? अजितदादा आमच्यासाठी विकास पुरेशी आणि अजितदादांनी जे आमच्यासाठी केले तेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. बरं मला सांगा की यावेळेसची जी निवडणूक आहे ती एकतर्फी होईल का काटेकी टक्कर? काटेकी टक्के आहे. तर या ठिकाणी एक काका बसलेले त्यांना आपण विचारूया. मला सांगा की बारामती मतदारसंघामध्ये विकास खऱ्या अर्थाने झालेला आहे का आणि तो कोणी केला? कोणी केलं? साहेबांनीच केलाय ते. साहेबांनी काय काय विकास कामं केले सांगू शकाल? कारखाने उभारले, अजून काय करायचं त्यांनी. पण बरेच जण तर म्हणतात की हा सगळा विकास दादांनी केलेला आहे. दादा काही साहेब काय एकच आहे. तुमचं मत काय? बरोबर आहे की साहेबांनी वरणी काम आणायचे यांनी करून घ्यायची खाली. हेच आहे ना. मला सांगा की यावेळेसची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये नक्की पार्टी जड कोणाचा असणार आहे? कोण निवडून येईल असं तुम्हाला? आता तसं नाही ना नक्की सांगता येणार. नक्की सांगता येणार नाही आता. मला सांगा की तरुणांच्या हाताला काम मिळालं आहे का? त्यांना रोजगार मिळालेला आहे का? रोजगार मिळालेला. रोजगार मिळालेला आहे. हो मिळालेला आहे. मला काय आहे सगळं सुप्रताईने गेलेली सगळं मध्यस्थ आहे सुप्रताई सगळं कार्य सगळं आहे सगळं कामं आहे सुप्रताईचं तर तेच झालेले सगळे त्यामुळे पार्ट जर सुप्रताईचे द्वारे असते. अजून काय काय विकास व्हावा असं वाटतं तुम्हाला? काय तो आता विकासाचं काम आता रोडचे कामं सगळं ओके झालेत आता हे सगळं चालू आहेत सगळी कामं त्यामुळं काय हे होणार नाही. नमस्कार दादा, मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये विकास कामं झालेली आहेत? हा झालेलं आहे, भरपूर झाले. विकास कामं काय काय झालेले आहेत आणि कोणी केलेले आहेत? तसं बारामतीचा विकास पाहिलं तर पहिल्यापासून आपल्याला माहीतच आहे की पवार फॅमिलीचा याच्यामध्ये सर्वात मोठा खऱ्याचा वाटा. तरुणांच्या काय अपेक्षा आहेत की त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं? तरुणांच्या अपेक्षा असा पाहिलंच तर बहुतांश मुलं हे सामान्य घराण्यात आहेत तर त्यांना नोकरीच्या वगैरे पाहिजे सोय. काही मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत, काही भाग ग्रामीण भागातून आहेत की ज्यांना तिथपर्यंत पोचतच येत नाहीत. शिक्षणाचा वाढलेला GST आहे त्या संदर्भात काही अडचणी. तुम्हाला काय वाटतं की यावेळेस बारामती मतदारसंघामध्ये नक्की पार्ट कोणाचं जड असू? काय काय बारामती मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतो? अजितदादा कशाच्या बेसवरती तुम्ही बोलू शकता की अजितदादांनी? दादांचं कार्य मोठे आहे बारामती तालुक्यात, मानणारा वर्ग भरपूर आहे अजितदादांना. मला सांगा की यावेळेसची जी निवडणूक आहे ती एकतर्फी होईल का काटेकी टक्कर होईल? नाही एकतर्फेच होईल अजितदादातर्फेच. अजितदादांनी काय काय विकास कामं केली थोडक्यात सांगू शकाल? भरपूर केले, सांगण्यासारखं काहीच नाही. अजितदादा म्हणजे नेतृत्वच आहे या गावाचं भागाचं पण. मला सांगा की यावेळेस तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होतील का नाही? होतील, 100% होतील. कारण आपल्या तालुक्याला जवळ पाण्याची समस्या होती तर आमचा कॅनल 12 महिने चालू होता. पाण्याची अडचणी या बारामती तालुक्याला आलीच नाही. आणि जर बघायला गेलं तर बारामती तालुक्यात बस स्टँड एवढं मोठं झालं, आज विमानतळाही लाजवेल एवढं मोठं बस स्टँड झाले की दादांच्या नेतृत्वाखाली झाले. आणि माझी एवढी अपेक्षा आहे की दादांना असं करावं की जे गोरगरिबांची मुलं शिकतात त्यांच्यासाठी मोफत शिक्षण द्यावं, एवढी माझी अपेक्षा आहे. तर आपण पाहिलं की तरुण मतदारांचं नक्की ठरलंय काय, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ.